कबूतरखान्यावर बंदी कायम, उच्च न्यायालयाचा निर्णय. समाजाचं आरोग्य आणि आस्था लक्षात घेऊन सरकार निर्णय घेईल. कबूतरखान्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून शस्त्र उगारण्याच्या वक्तव्यावरून जैन मुनी निलेश्वरांचा युटर्न. उपोषण हेच शस्त्र असल्याची सारवासारव. कुणी काय खावं हे सरकार ठरवत नाही. मांस विक्री बंदीचा निर्णय 1988 सालचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मांस विक्री बंदीच्या अनेक पालिकांकडून आदेश. मांस विक्री बंदीचा निर्णय 1988 सालचा. कृष्ण जन्मोत्सव आणि स्वातंत्र्य दिन एकत्र आल्यानं यंदा कठोर अंमलबजावणी. स्वातंत्र्यवीर सावरकर अपमान प्रकरणी पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला होणार. राहुल गांधींवर सावरकर यांच्या बदनामीचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची बैठक संपन्न. गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देण्याचा बैठकीत निर्णय. सूत्रांची माहिती. मतचोरी करून काँग्रेसनं आंबेडकरांना हरवलं. भाजपाच्या अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. पुणे रेव पार्टी प्रांजल खेवलकरच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली. जामीन अर्जावर 25 ऑगस्टला होणार सुनावणी. मनसेनं नवी मुंबई विमानतळ फलकाला काळं फासलं. फलकावर दिबा पाटलांचं नाव नसल्यानं मनसे आक्रमक. मुंबईत घर असूनही मुंडे सरकारी बंगल्यात. मुंडेंनी बंगला अडवल्यानं मंत्री भुजबळांना आसरा नाही. बंगला सोडा आणि माझ्या घरी राहायला या. करुणा मुंडेंनी दिलं धनंजय मुंडेंना आमंत्रण. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 11,000 झाडांचा बळी. बुलढाणा जिल्ह्यातील तळणी गावातील धक्कादायक प्रकार. नाशिकमध्ये ध्वजवंदन करण्याचा मान न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा. गोंदिया जिल्ह्यात ध्वजवंदन करण्यास भुजबळांची नकार घंटा. मंत्री मंगलप्रभात लोढा गोंदिया जिल्ह्यात ध्वजवंदन करणार. धनगरांना ट्रॅक्टरसाठी अनुदान द्या. आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी. काँग्रेसनं राज ठाकरेंना झटकलं. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणावर काँग्रेस गप्पच. वर्दी अंगावर चढवली की परमेश्वर होता का? मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना खडसावलं. केंद्र सरकारच्या वतीनं हर घर तिरंगा मोहीम. स्वातंत्र्य दिनासाठी राष्ट्रध्वज बनवण्याची लगबग सुरू. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या. सजावटीसाठी लागणारे रंगीबेरंगी साहित्य बाजारात. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी. गणेशोत्सवात चाकरमान्यांना दिलासा. सोलापुरातील तुळजापूर नाका येथील ओढा ओव्हरफ्लो. पावसाचा फटका सोलापूर धुळे महामार्गावरील वाहतुकीला. अकोल्या सरपंचाला 2 जणांकडून बेदम मारहाण. पेट्रोल पंपावरील मारहाणीचा सीसीटीव्ही समोर. संभाजीनगरमध्ये माथे फिरू आरोपीची पोलिसांकडून धिंड. मैत्रिणीवर केला होता गोळीबार. प्रियकराच्या मदतीनं पत्नीकडून पतीची हत्या. मुंबईच्या आरे कॉलनीतील घटना. डिजिटल फ्रॉडमध्ये 2024 साली भारतीयांनी गमावले 23,000 कोटी. गेल्या वर्षी 20 लाख सायबर गुन्ह्यांची नोंद. आणि पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सप्टेंबर महिन्यात चर्चा होण्याची शक्यता. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या बैठकीसाठी मोदी अमेरिकेला जाणार का? यावर अद्याप निर्णय नाही.